मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आज तब्बल 2 तपानंतर म्हणजे 24 वर्षांनी शिवसेना भवनात आले। शिवसेना भवनात आल्यावर बाळा नांदगावकर खूपच भावुक झाले होते। त्यांनी शिवसेना भवनाच्या पायरीला नमस्कार करून प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी शिवसेना भवनाच्या 3ऱ्या मजल्यावरच्या तुळजाभवानी मातेचंही दर्शन घेतलं। शिवसेना भवनात आल्यानंतर बाळा नांदगावकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। शिवसेनेतील सोनेरी दिवस आठवून आपल्या भावनांना त्यांनी वाट मोकळी करून दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। तब्बल 24 वर्षानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर हे आज शिवसेना भवनात आले होते। सर, आठवणींना उजाळा, जुन्या गोष्टी, काय नेमकं वाटलं? नाही, ही गोष्ट खरी आहे की बऱ्याच वर्षांनी 24 वर्षानंतर मी सेना भवनमध्ये आलो, म्हणूनच त्या सेना भवनच्या पायरीला स्पर्श केला, वंदन केलं आणि तुळजाभवानीचं मंदिर 3 माळ्यावरती तिथं दर्शन घेतलं आणि नंतर मग मी पत्रकार परिषदेला गेलो। त्यामुळे याच वास्तूमध्ये आम्ही धडे घेतलेले आहेत। याच वास्तूमध्ये माझी नगरसेवकाची उमेदवारी जाहीर झालेली मी पाहिलेली आहे, ऐकलेली आहे। ह्याच वास्तूमध्ये सन्मान्य भुजबळ साहेबांच्या समोर मला निवडणुकीला तिकीट मिळालं ते सुद्धा मी पाहिलेलं आहे। निवडून आल्यानंतर सुद्धा याच वास्तूमध्ये बाळासाहेबांनी मला बोलून घेतलं होतं आणि त्यावेळेला समोर अथांग असा जनसमुदाय शिवसैनिकांचा, लोकांचा, तो सुद्धा मी अनुभवलेला आहे। आणि त्याच्यामुळे यातल्या फार आठवणी फार आहेत, कंटेत आठवून येतो, कारण बाळासाहेब आज नाहीत, पण बाळासाहेबांच्या आठवणी घातलेला प्रत्येक क्षण आम्हाला आठवतो। त्याचं कारण असं की बाळासाहेबांचं प्रेम आम्ही पाहिलेलं आहे, त्याचं रागवणं ओरडणं हे पाहिलेलं आहे। आज त्याच्यामुळे ह्या आठवणी कधी पुसून जाण्यासारख्या नाहीत। एखादी आठवण जी आजही आठवते आणि पहिला पाऊल टाकल्यावर ती क्लिक झाली? नाही, आठवण म्हणजे काय, मला मी भुजबळ साहेबांसारखा एक बलाढ्य माणूस त्यावेळेला नेता पाडल्यानंतर या ठिकाणी आलो, त्यावेळेला बाळासाहेबांचा झालेला आनंद, त्याच्या कुटुंबाला झालेला आनंद आणि महाराष्ट्राला आणि जनतेवर झालेला आनंद हा आजही माझ्या डोळ्यांमध्ये दिसतोय की तो, ती आठवण आमच्यासाठी खूप मोठी आहे। दोन्ही भाऊ एकत्र येणार, एकत्र दिसले, राजकीय दृष्ट्या माहिती नाही मला, परंतु एकंदरीत आता तसं चित्र दिसतंय की लवकरच तो दिवस येईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। आपण जर पाहिलं तर लवकरच दोन्ही भाऊ एकत्र येतील, इतर सगळ्या दृष्टीने आता सोबत आहेच, मात्र राजकीय दृष्ट्या सुद्धा लवकर एकत्र येतील असं त्यांनी म्हटलं। आणि तब्बल 24 वर्षानंतर त्यांनी शिवसेना भवनामध्ये प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या सुद्धा आठवणींना उजाळा दिला आणि भाऊक झालेले बाळा नांदगावकर हे आपल्याला पाहायला मिळाले। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।